पण त्याचा हे दहशत इतकी होती की शेवटी पोलिसांनीच आम्हाला म्हणजे आमचा जो स्टाफ त्यात इन्व्हॉल्ड होता, मी स्वतः आणि आमचं ऑफिस, याला पोलीस बंदोबस्त 15 दिवस पुढच्या दिला होता. की इतकं की इकडून इकडे जायचं, रस्ता क्रॉस करायचा तरी माझ्याबरोबर पोलीस असायचं. डॉक्टर्स सुद्धा असं हे करतात की जाऊ दे, कुणाचं तरी लग्न होते, आपण कशाला मोडा म्हणून खोटे दाखले देतात वयाचे. मुलगे चांगले मिळावेत आपल्या मुलीला म्हणून मुलगे पळवून आणणं, चांगले इंजिनियर किंवा गव्हर्नमेंट सर्वंट्स, हे बिहारमध्ये क्राईम सीन दिसायला लागला की त्याला पळवूनच उचलूनच आणायचा. का आता हुंडा देण्याला परवडत नाहीये, मुलीचं वय त्यांच्या मते लग्नाचं निघून जाते. नको देवराया अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. नमस्कार. नमस्कार. वास्तव पलीकडच्या वास्तवामध्ये परत एकदा स्वागत. आजचा विषय आहे बालविवाह, म्हणजे पॉक्सोच्या बरोबर खालती कचाट्यात सापडलेली 2 जण आणि त्यांची कुटुंब. तर हे बालविवाह म्हणजे पहिल्यांदा वय आपलं नेहमीचं 18च्या पुढचं पाहिजे, त्याच्याऐवजी त्याच्या खालचीच सगळी मंडळी. तर सगळ्यात लहान बालविवाह कसा पाहिला असतो? सगळ्यात लहान बालविवाह मी साधारण पाहते ते 14 वर्षाच्या आसपासच पाहते, 13-14 आता शहरात तरी. पण जे अभ्यास करताना आढळतं की अगदी आईच्या पोटाला कुंकू लावून सुद्धा अजून राजस्थानात लग्न बालविवाह होतात. मला नेहमी पडलेले कोड आहे की समजा तिला मुलगा झाला तर हो ना, म्हणजे 2 मुलग्यांची लग्न झाली म्हणायचं. कारण अक्षय तृतीयेला तिथे मोठ्या प्रमाणात हे बालविवाह आस्थागायत लावले जातात असं कळतं. पण हे मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात वगैरे सगळीकडे छोटी छोट्या मुलींची लग्न होतात. तर एक सुरुवात करताना एक त्याच्यावरून सुचलेलं गाणं म्हणते. जरूर. लहान माझी लेक ग, 12व्या वर्षी लगीन ग, ढकलले तिला मृत्यूच्या दारी, अशी मी आई ग, कशी मी आई ग, अशी मी आई ग, अशी मी आई ग, अन अशी मी आई ग. लहान माझी लेक ग, 14व्या वर्षी आई ग, लेकी नातवंडांचा सत्यानाश केला माझ्या हाताने ग, अशी मी आई ग, कशी मी आई ग, अशी मी आई ग, अशी मी आई ग. लहान माझी लेक ग, अडाणी ठेवली ग, नाही जगाची ओळख तिला छळानी पोळली ग, अशी मी आई ग, अशी मी आई ग, कशी मी आई ग, अशी मी आई ग. लहान माझी लेक ग, तिचा मोठा भाऊ ग, त्याचे केले लाड ग, लेकाला दिली तूप रोटी, लेक ठेवली उपाशी पोटी, अशी मी आई ग, कशी मी आई ग, तर अशी मी आई ग. लहान माझी लेक ग, अडाणी तिची मी आई ग, पोरगी हातची गेली ग, मी कर्तव्याला चुकले ग, दोष सगळा माझाच ग, अशी मी आई ग, कशी मी आई ग, अशी मी आई ग. तर सांगायचं म्हणजे अशा आया आहेत. आणि एकीकडे त्यांना कळत असतं की आपणही ज्या चक्रातून गेलो त्या दुष्टचक्रात मुलीला ढकलू नये. पण समाजाचा दबाव म्हणा किंवा समाजाचं वास्तव म्हणा, आपण ही सिरीजच करतोय वास्तवापलीकडचं वास्तव, तर त्यांच्या सुद्धा काय कंपल्शन्स असतात की का त्याला बळी पडतात आया, हे सुद्धा खरं समजून घ्यायला पाहिजे. ट्रेडिशन्स असतात ट्रेडिशन्स असतात, पण त्या कुठून आल्या. आपण एकदा मागे अंधश्रद्धांबाबत बोलताना एक असा चर्चा झाली होती काही अकॅडमिशियन्सची की श्रद्धा कुठे संपते आणि अंधश्रद्धा कुठे सुरू होते. तर त्यांनी एका तज्ज्ञाने खूप सुंदर त्याची व्याख्या केली. ते म्हणाले की पुष्कळशा आपल्या चालीरीती असतात ज्या त्या त्या काळामध्ये त्या गरजेनुसार तयार झालेल्या असतात, त्या कालबाह्य होतात आणि तरीही आपण चालू ठेवतो, म्हणजे ती अंधश्रद्धा होते. तर हे मला खूप पटतं. कारण आता जर तुम्ही बालविवाहाचा किंवा एकूणच स्त्री जन्माचा आणि आपल्या समाजातल्या स्त्रीच्या स्थानाचा, लिंग भेदाचा अभ्यास केला तर हे कुठून आलं हे कोणी बघत नाही. तर ही खरं अंधश्रद्धाच झाली आता बालविवाह करणं म्हणजे. तर म्हणजे आता मी केलेल्या व्याख्येनुसार तर का मी असं म्हणते, तर अभ्यास जर आपण केला तर आपल्याकडे ही भारतीय संस्कृतीत हे नाही बालविवाहाची परंपरा. कुठेही वैदिक काळात आपल्याला त्याचा आधार सापडत नाही. इतिहास जर पाहिला आणि साधी निरीक्षण, मी काय त्याची तज्ज्ञ आहे असं अजिबात म्हणत नाही, पण माझी एक आयुष्यातला अभ्यास म्हणून
जो काही निरीक्षण आहे ती मांडते आपल्यासमोर. तर त्याच्यामध्ये एक आपल्याला असं आढळतं की जरा म्हणजे मी का म्हणते की स्त्री मुक्त होती, स्त्रीला आपला जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य होतं. तर आपण जर जुनी नाटकं पाहिली, संस्कृत नाटकं पाहिली, तर त्याच्यात ऍक्च्युली असे वसंतोत्सवासारखे उत्सव होते की जिथे मुद्दाम मुला मुलींनी वयात आलेल्या एकत्र यावं आणि आपला जोडीदार निवडावा. शरीराचं त्याच्यासाठी अट्रॅक्शन होणं हे महत्वाचं आहे. तर शरीराचं सुशोभीकरण, मेकअप हे आपण आपल्या देवळातनं जरी पाहिलं जाऊन शिल्पकलेतनं, तरी सुद्धा आपल्या लक्षात येतं की किती ऍडव्हान्स लेव्हलचं शरीराचं सौंदर्यकरण, किंवा आज तुम्ही त्याला मेकअप म्हणता, पण त्या काळात सुद्धा किती होतं. मग हे का केलं जात होतं? तर शेवटी स्त्री पुरुषांनी एक दुसऱ्याकडे आकर्षण होणं आणि माणसाची जात पुढे चालत राहणं हे तर निर्विवादच महत्वाचं आहे. पण त्याच्यासाठी कुठलंही बंधन स्त्रीवर नव्हतं किंवा पुरुषावर नव्हतं असं वाटतं या सगळ्या अभ्यासातून. मग हे कुठून आलं? तर मला असं वाटतं की काही एक असा काळ भारताच्या इतिहासात आला, त्या आक्रमणांमधनं जे लोक येत होते त्यांची संस्कृती स्त्रीकडे संपत्ती म्हणून बघण्याची होती, आणि आपली स्त्रीचं वेगळंच आपण देवत्व तिला दिलेलं, अशा प्रकारे दोन विरोधाभास होते. त्यामुळे आपल्या मुली स्त्रिया मुक्तपणे वावरत होत्या हे आपल्याला आपल्या देवळातल्या शिल्पकलेवरून किंवा इतिहासातल्या दाखल्यावरून, पुराणातल्या दाखल्यावरून दिसतं. पण हे झाल्यानंतर आता विचार करा तुम्ही की जर आक्रमणं होत आहेत आणि जिथे स्त्रीला संपत्ती मानलेलं आहे त्या समाजाने आहे, म्हणजे मग ते धनधान्याबरोबरच स्त्रियांना पण उचलणार. मग त्या स्त्रियांचं संरक्षण करणं हे क्रमप्राप्त होतं. आणि मग त्याच्यात बऱ्याचशा महिलांशी निगडीत ज्या वाईट संकल्पना आल्या आहेत आणि अजून टिकून राहिल्यात, त्याच्या अंधश्रद्धा झाल्या, त्या तिथून आल्या असं मला वाटतं प्रकर्षाने. की मग आमच्या स्त्रीला आधी घरात बाहेर मुक्तपणे फिरत होती, ती तिला बंधन आली की तू घरातच राहा. मग घरातच राहा तर ती मग अगदी पुढे सुद्धा नाही तर अगदी शेवटच्या जी कोपऱ्यात खोली असेल तिथे जाऊन राहा. मग तिला पडद्यात ठेवणं, तिला आपल्याकडे काही अजूनही म्हणजे विंध्याचलाच्या दक्षिणेला जे राज्य आहे तिथे कधीच ती पद्धत नव्हती डोक्यावरनं पदर किंवा गोशाची. कारण आपण सुरक्षित ठेवलं आपल्याला या पर्वतरांगाने पुष्कळसं, आणि आपल्या इतिहासातल्या काही व्यक्तींनी सुद्धा, शिवाजी महाराजांसारख्या. पण हे जे डोक्यावरनं पदर घेणं आणि झाकणं, सगळं स्वतःला झाकणं, बुरखे घेणं, या पद्धती उत्तरेत का दिसतात? किंवा जास्त करून हे हल्ले आले ते बाय लँड आले, ते म्हणजे राजस्थान, पंजाब या भागातून. त्यामुळे तिथे जास्तीत जास्त घुंगट आणि गोशांच्या पद्धती आल्या. मग आता ती मुलगी सांभाळणं अवघड आहे म्हणून मुलीच नको, आणि त्या जर झाल्या तर लवकरात लवकर त्यांची लग्न करून दुसऱ्याच्या घरात आपली जबाबदारी घाला, आणि त्याच्याही पुढे जाऊन मग त्या दुसऱ्यालाही नको, कारण मी तरी कशाला सांभाळू एवढी लहान मुलगी आणि स्त्री म्हणून. मग बाबा पैसा घे म्हणून मग हुंड्याच्या पद्धती आल्या, आणि मग पैसा दे, सोनं नाणं दे, काही करून माझी मुलगी घेऊन जाऊन तुझ्या घरात ठेव, अशा तऱ्हेचं ते झालं की काय, असं पुष्कळदा मनात येतं हे सगळा इतिहास पाहता. आणि ही शक्यता खूप दाट आहे. एकूणच आजचं सुद्धा उत्तरेतलं समाज जीवन आणि कम्पेअर्ड टू दक्षिणेतलं स्त्रीचं समाज जीवन बघता, तर ह्या प्रकारे मग ती जर बालविवाहाची प्रथा सुरू आजही राजस्थानात खूप प्रबळ आहे, की जिथे असं सांगितलं जातं की अगदी तान्ह्या कडेवरच्या मुलाला, म्हणजे फेरे घेतात ते आई वडील घेतात बाळाला कडेवर घेऊन, किंवा पोटाला कुंकू लावून सुद्धा म्हणजे ती मुलगी बुक केली किंवा मुलगा बुक केलेला असतो. आणि याच्याही पुढे जाऊन आता आणखी प्रकार सुरू झाले, म्हणजे मुलगे चांगले मिळावेत आपल्या मुलीला म्हणून मुलगे पळवून आणणं, चांगले इंजिनियर किंवा गव्हर्नमेंट सर्वंट. हे बिहारमध्ये क्राईम सीन दिसायला लागला की त्याला पळवूनच उचलूनच आणायचा, का आता हुंडा देण्याला परवडत नाहीये, मुलीचं वय त्यांच्या मते लग्नाचं निघून जाते. तर मुलीला ह्याच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी सबळ करण्यापेक्षा एक चांगला सुशिक्षित नोकरी असलेला मुलगा पळवून आणायचा, ह्याच्याकडे लोकांचा घर जावई सुद्धा करतातच असं नाही, परंतु असाही कल एक दिसून येतो. हे सगळे विचित्र प्रथा एका विचित्र प्रथेतून सुरू होतात. आता हे बालविवाहामध्ये आपल्याकडे म्हणजे शहरात होतात का, तर हे वास्तवापलीकडचं वास्तव हे आहे, किंवा शहरात सुद्धा बालविवाह होतात, अजूनही होतात. आता आमच्या गंमत शाळेत मी एक कहाणी सांगेन, म्हणजे गोष्ट. एक मुलगी होती, तिला लहानपणापासून नकोशी करून ठेवलेलं होतं, म्हणजे तिला नाव सुद्धा ठेवलेलं नव्हतं, तिचं नावही असंच काहीतरी ताई माई बाई म्हणून तिला हाक मारायचे. ती आवर्जून गंमत शाळेत यायची, पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही मुलगी अशी का, तर मेंटली रिटार्डेड तर नव्हती, तर मग कुठलंच एक्सप्रेशन नाही, कशालाच रिस्पॉन्स नाही, हो नाही असं सुद्धा तिला म्हणता येत नाही मान हलवून. मग ती लक्षात आलं की ह्या मुलीला कधीच स्टिम्युलेशनच मिळालेलं नव्हतं, आणि त्या स्टिम्युलेशनचं की जे पाळण्यात त्या बाळाशी सुद्धा आपण जे खेळतो
अगं 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 करून गालाला हात लावून किंवा बोलतो आपण त्याच्याशी, त्यांनी ते बाळ एक हुंकार देतं. तर ते किती मोठं स्टिम्युलेशन असतं त्याचं महत्व मला त्या मुलीकडे बघून कळलं. म्हणजे पुस्तकात वाचणं आणि प्रत्यक्ष हे पाहणं. तर ती नकोशीच होती. मग आणि ती इतर अशाच मुलींसारखी घरातली सगळी कामं करत होती. आणि आपल्याला तेव्हा मला प्रकर्षाने एक दिवस असं एकदम स्ट्राईक झालं की आपण हो म्हणताना अमुक पद्धतीने अशी मान हलवतो, नाही म्हणताना अशी हलवतो. हे सुद्धा आपण शिकलेलो असतो ना समाजाकडून, की असं म्हणजे नकार, असा म्हणजे होकार. ते सुद्धा तिला जर येत नाही, म्हणजे तिच्याशी कधीच कोणी बोललंच नव्हतं का काय, इतकी परिस्थिती होती. आणि त्या मुलीला त्या गर्तेतनं आम्ही बाहेर काढलं, तिला शाळेतही घातलं. तिला ती चांगली शाळेत जायला लागली, परीक्षा पास होत होती, घरचं सगळं काम करत होती, धुणं भांडी. आई कामाला जायची आणि घरातला आई ताना भाऊ सांभाळणं हे सगळं ती करत होती. आणि मग एक दिवस तिची आई मला महिला मंडळात यायची आमच्या, मला बोलवायला आली. ताई अगदी आनंदाने म्हणे, ताई बांगड्या भरायला चला, मुलीचं लग्न ठरलं. ती पोर मला इतकं दुःख झालं, म्हणजे थांबवता येत नव्हतं. मग तिने मला एक बिनीचा प्रश्न टाकला आणि माझा नवरा असा दारू पिऊन दिवसभर पडलेला असतो, तुम्हाला आमची वस्ती माहिती, या मुलीच्या सिक्युरिटीची तुम्ही घेता का जबाबदारी? आणि त्या क्षणी मला काहीच उत्तर सुचलं नाही. मला आजतागायत त्याचं दुःख आहे की त्या क्षणी मला नाही उत्तर सुचलं. त्या मुलीचं लग्न झालं आणि मी बांगड्या भरायला मात्र गेले नाही. पण तिने अगदी आवर्जून, नाही नाही तुम्ही आज बांगड्या भरायला. मग मी तिला एवढं मात्र समुपदेशन केलं की आता तू लग्न तर लावलंस, पण निदान नांदायला पाठवू नकोस. तर ते तिने मान्य केलं सुदैवाने. आणि मग ती मुलगी थोडी मोठी होईपर्यंत आईकडेच राहिली. तर ते एक म्हणजे चांगलं झालं. परंतु कसं असतं, आता ह्या बाईचं कंपल्शन काय होतं, तिचा हा प्रश्न फार महत्वाचा होता की ती मुलगी सुरक्षित नाही. मग ही सुरक्षिततेची आपली संकल्पना काय आहे? तर ही सगळी व्हर्जिनिटीशी जोडलेली आहे समाजाची. योनी शुचिता ज्याला मराठीत म्हणतात, की लहान मुलगी असते तर तिच्यावर जर अत्याचार झाला तर तिचं नंतर लग्न होत नाही का, तर ती म्हणजे ती बिघडली, ती अशुद्ध झाली. ही जी आपली कल्पना आहे ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बायकांचं काही खरं नाही. आणि मी मागे एका एपिसोडमध्ये उल्लेख केला होता की हजारो लोकांना मी हे विचारलाय प्रश्न की निर्भयासारखं कांड होतं, तुम्ही मोर्चाला येणार का? तर एक नाही 2 हात वर येतात. पण जर अशा एखाद्या बलात्कारित मुलीशी लग्न करणार का, तर कोणीही तयार नसतं. अगदी स्त्री चळवळीतल्या महिला सुद्धा अशी मुलगी सून म्हणून चालणार नाही म्हणून सरळ सांगतात. आणि मला त्यांच्या प्रामाणिकपणाला दाद द्यावीशी वाटते. पण हे वास्तवही जगाचं पुढे येतं बाईच्या बाबतीतलं. मग आता ही योनी फारच म्हणजे आपण म्हणूया की सेक्स एज्युकेशन मध्ये कमी, नंतर जेंडर इनइक्वालिटी मध्ये पुढे, आणि त्या मुलीचं मत तर शून्यच. आणि आता त्यातला दुसरा पण एक भाग असा असतो की ती मुलगी लग्नाला तयार होते का, तर होते. आणि मला खूपदा वाईट वाटतं, शाळेतल्या टीचर्स याच्यात खूप छान काम करू शकतात. जेव्हा आम्ही असे शाळांमधून वगैरे घेतो लेक्चर्स, तर मग बायकांना कळलेलं असतं की इथे मदत मिळू शकते. तर टीचर्स पुष्कळदा आम्हाला बोलावतात की लग्न होत आहे. कित्येकदा असं झालेलं आहे की तिच्या घरी आम्ही गेलो त्या मुलीच्या माहिती घ्यायला, तोपर्यंत मुलगी मेहंदी काढायला गेली होती. ऍक्च्युली माझ्या केस पेपरवर तिचा मेहंदीचा छाप आहे. म्हणजे वाईट वाटतं, बांगड्या भरलेल्या असतात, मेहंदी काढलेली असते, त्या मुलीची खूप मोठी स्वप्न असतात आता काहीतरी छान आपलं होणार आहे. कारण लहानपणापासून दुजाभाव झालेला असतो. म्हणजे भावाला दिली तुपरोटी मी म्हटलं तसं, आणि हिला कधी शिळी पोळी मिळाली तरी ती सुद्धा एकदाच. तर हे शिळी भाकरी शिळी पोळी जे काय घरात असेल ते तर पाण्याबरोबर सुद्धा कित्येकदा खाल्लेली. तिने स्वयंपाक केलेला पण तिलाच जेवण मिळत नाही. कारण का आता आणि असंही शिकवलं जातं की नको आतापासून तयार होणार, तर सासरी गेली संध्याकाळी तू नावं ठेवलीस तर आम्हाला नावं ठेवतील, हे सुद्धा तिच्या मनात भरवलेलं असतं. त्यामुळे तिला ते लग्नाचं एक ते स्वप्नवत काहीतरी तिचं भावविश्वच असं निर्माण आपण करतो की अरे सगळ्यात नाही सुटका आहे, या माहेरच्या जाचातून सुटका आहे, मला तिथे गेल्यावर खूप मज्जा करायला मिळणार आहे, मला नवीन कपडे मिळणार आहेत, नवीन दागिने मिळणार आहेत, हे सगळं तिच्या डोक्यात काहीतरी असतं. हे सगळं बॉलिवूडचं सिनेमापेक्षा आपण म्हणजे जर शुभदा तू पाहिलंस ना, तर तुला मला सुद्धा हे लहानपणी ऐकायला कधीतरी लागलंय. आपण एखादी गोष्ट मागायची मागितली, तुला लग्नात घेऊ, हे आपल्याला ऐकायला लागलं. म्हणजे आपले सुशिक्षित आई वडील सुद्धा असं नकळत बोलून जातात. म्हणजे हे आपल्या रक्तात भिनलंय ही वृत्ती असं म्हणायला पाहिजे. पण तरी सुद्धा मग मुली काय करतात की मग ते स्वप्न असतं, त्यात हे बॉलिवूडचं वगैरे त्याच्यात आणखी भर पडते. आणि ते त्याला खतपाणी सतत आजूबाजूने घातलं जातं. सगळं जे चांगलं मिळतं ते लग्नात मिळणार असतं. म्हणजे ते स्वप्नाची दुनिया, स्वर्ग असतो. प्रत्यक्ष गेल्यावर मग मारहाण, रोजचा रेप हे सगळं सुरू होतं. त्याला एक प्रकारे रेपच म्हणायचं, कारण कायद्याने सुद्धा 16 वर्षाच्या आतल्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवले, अगदी
म्हणजे तिच्या संमतीने सुद्धा, तरी कायद्याने त्याला रेप मानलेलं आहे. म्हणजे पॉक्सो लागतोच असं नाही, लागतो का नाही मला विचार करायला लागेल, पण तो रेप आहे हे नक्की, बलात्काराच्या कायद्यात ते येतं. तर तर मग आता ही तर मुलगी 12, 13, 10, 14 काही असू शकते. हे तर पिक्चर अगदी कॉमन आहे की 9वीतनं साधारण मुली नापास झाल्या की शाळेतनं काढून घेतात आणि लग्न लावून टाकतात. का आता त्या आईचं मी सांगितलं तसं की तुम्ही घेणार आहात का तिची जबाबदारी, म्हणजे खरंय आपल्याकडे खरंच अशी शेल्टर्स हवेत की हो आम्ही घेतो जबाबदारी, माझ्यासारखीला म्हणता यावं की ती तिथे सुरक्षित राहील, शिकेल, सबळ सक्षम होईल आणि मग तिचं तुम्ही लग्न करा. कारण उद्या नवऱ्याच्या हातातली काठी पकडायची म्हटलं मारायला आलेली तरी सुद्धा तेवढी हिंमत लागते. मुली पुष्कदा सांगतात आम्ही कराटे शिकलो, म्हटलं कराटे शिकून काही होत नसतं, कुठला चॉप केव्हा मारायचा हे कळायला डोक्यात ताकद लागते, न घाबरता आपण एखाद्या आक्रमकाच्या समोर उभं राहणं. तर हा जो सगळा प्रकार आहे, आता मुलगेही लहान असतात पुष्कळदा वयाने, म्हणजे असे समाज आता पुण्यातही आहेत. मीच अनेक अशी लग्न थांबवली की मुलगी 12 वर्षाची, मुलगा 14 वर्षाचा. मागे मला वाटतं मी एका एपिसोड मध्ये उल्लेख केला होता की त्याच्या मागे लोकांची भूमिका कशी असते, लोक का खत पाणी घालतात. तर त्यांना असं वाटतं की आपण असं एखादं लग्न थांबवायला तर जातच नाही, कारण पाप होईल आमच्या हातून, एखादं चांगलं एखाद्या मुलीचं चांगलं होत आहे इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये, तर ते का आपण मोडायचं, आपण पाप नको करायला, असं पोलीसही सांगतात आम्हाला. तर त्याच भावनेतून कदाचित काही वर्षापूर्वी ते पुण्यात एक मोठी घटना, म्हणजे आमदार निधी वापरून नववर्षाचा कार्यक्रम म्हणून पुण्यातले एक आमदार जे स्वतः वकील होते आणि त्यांनी आणि त्यात एक खासदार आहे पुण्यातले प्रसिद्ध इन्व्हॉल्ड होते, कारण त्यांची बॅनर्सवर फोटो होते आणि खूप प्रसिद्धी करून तिथले नगरसेवक त्या पक्षाचे, एका विशिष्ट पक्षाचे, आणि तो आमदार अशाने मिळून सामूहिक बालविवाह एका झोपडपट्टीतल्या मुलांचा लावायचं ठरवलं होतं. खूप मोठी त्याची जाहिरात केली होती, मोठी मोठी पत्रकं वाटली होती, पत्रिका छापल्या होत्या, बॅनर्स लावले होते, फ्लेक्स लावले होते आणि त्यांना वाटत होतं की त्यांना ब्राउनी पॉइंट्स मिळतात या सगळ्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीला. तर ते जेव्हा एका पत्रकाराने आमच्यापर्यंत आणलं तर तेव्हा आम्ही हस्तक्षेप केला. तर पोलीस बंदोबस्तात हत्तीने घोडे नोंद मागून त्या मुलांची मिरवणूक काढायचा सुद्धा बेत होता. तर पोलिसांना म्हटलं तुम्ही कशी परवानगी, तुम्हाला दिसत नाहीये मुलं, दिसत होती ती छोटी छोटी मुलं, ती ऍक्च्युली काही मुलं तर 7वीची परीक्षा देऊन जाऊन बोल्यावर उभी राहिली होती. तर म्हटलं तुम्हाला म्हणे नाही आता आम्ही काही करू शकत नाही, हे राजकीय पुढाऱ्यांचा वचक फार जास्त आहे, आम्ही त्यांच्या दबावाखाली होतो. आणि तो दबाव किती होता, तर जेव्हा ही केस पुन्हा धसासलं की कोणीही पोलीस सिनियर अधिकारी हात लावायला तयार होता त्या केसला, कारण त्या राजकीय व्यक्तीचा दबावच तेवढा होता, कोणी हात लावायला तयार नव्हतं. एवढंच काय, तेव्हाचे कमिशनर सुद्धा हात लावायला, पोलीस कमिशनर सुद्धा हात लावायला तयार नव्हते. मग शेवटी मी डायरेक्ट चीफ मिनिस्टरशी तत्कालीन बोलले, तर त्यांनी चौकशीचा आदेश दिले त्यांच्या इथल्या पालकमंत्र्यातर्फे. त्या पालकमंत्र्यांनी इथल्या ज्या अधिकाऱ्याला दिले त्यांनी आम्हीच गुन्हेगार असल्यासारखं आम्हाला ताबडतोब इथे हजर व्हा वगैरे अशा भाषेत बोलून सगळा चुकीचा डेटा दाखवला. म्हटलं तुम्ही दाखवताय ती मुलंच नाहीत, जी मुलांची लग्न आहेत त्यांची यादी माझ्याकडे, कारण आम्ही काय करतो आधी पुरावे गोळा करतो, त्यामुळे ती यादी माझ्याकडे आहे, ती पत्रिका आहे. मग आता ती लहान आहेत, अल्पवयीन आहेत हे प्रूव्ह करायला आम्ही शाळेतनं गेलो की त्यांचे दाखले द्या, तर त्यांच्यावर ताई आम्हाला कळतंय हे, पण आम्ही नाही देऊ शकत कारण शेवटी हे कॉर्पोरेटर्स आहेत इथले, त्यांच्या दबावाखाली आम्ही आहोत, त्यांनी स्पष्ट सांगितलं. पण तरी पण काही चांगले प्रिन्सिपल्स असतात, त्यांनी आम्हाला गुपचूप वयाचे दाखले दिले. तिथली काही मुलं आमच्या गंमत शाळेतली होती, त्यामुळे ऑलरेडी आमच्याकडे दाखले होते. तर असं करून ते दाखले, लग्नाची पत्रिका हे सगळं घेऊन आम्ही FIR दाखल केला. पण एवढा दबाव होता, शेवटी सगळे मीडिया आमच्या पाठीशी उभं राहिला. त्यांनी घेराव घातला CPना आणि आम्हाला फोन केला की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही इथे आता हलत नाही आणि आम्हाला उत्तर देईपर्यंत. आणि मग ते मुख्यमंत्र्यांनी हलवलं थोडंफार, यांचा खोटा डेटा आम्ही उघडून पाडला आणि मग त्याच्यानंतर जे काय अटक सत्र झालं. पण त्यातही दुर्दैव असं की नंतर जेव्हा कोर्ट केस उभी राहिली तेव्हा या कॉर्पोरेटर्सना, त्यावेळेला त्या कॉर्पोरेटरला काहीतरी झाली शिक्षा म्हणतात, कॉर्पोरेटर किंवा त्या आमदाराला काहीच नाही झालं, की त्यांचे आईबापच भरडले गेले. आणि फुकट आमदार निधीतून म्हणता नंतर मी कोर्टात गेले, मला बोलवलं साक्षीला, तेव्हा मला त्या लोकांनी घेरलं. ते म्हणाले आमच्याचकडून पैसे घेतले होते आणि त्याच्या बदल्यात आम्हाला काय 15-20 लाडू आणि असं दिलं म्हणे, बाकी काही नाही, सगळा खर्च आमचाच होता म्हणे. आणि त्यांनी काय केलं म्हणे, आणि उलट आम्हाला या कोर्टाचे चक्रा मारायला लागतात, वकिलाचे पैसे द्यावे लागतात, तुम्ही काहीतरी करा म्हणून ते माझ्या मागे लागले होते. असो,
पण त्याचा हे दहशत इतकी होती की शेवटी पोलिसांनीच आम्हाला म्हणजे आमचा जो स्टाफ त्यात इन्व्हॉल्ड होता, मी स्वतः आणि आमचं ऑफिस, याला पोलीस बंदोबस्त 15 दिवस पुढच्या दिला होता. की इतकं की इकडून इकडे जायचं, रस्ता क्रॉस करायचा तरी माझ्याबरोबर पोलीस असायचा. त्यांनी मला जेव्हा विचारलं की पाहिजे का बंदोबस्त, तेव्हा आम्ही त्याला आम्हाला हे नेहमीच दहशत असते, आज काही नवीन नाहीये, तुम्हाला वाटत असलं तर त्याने म्हणे ताई खूप मोठं डेंजर आहे, तुम्हाला मी पोलीस बंदोबस्त देतो. म्हणजे मोठ्या मोठ्यांना सुद्धा मिळत नाही पोलीस बंदोबस्त, पण त्यांनी आपणहून आम्हाला पोलीस बंदोबस्त. त्या केसची ग्रॅव्हिटी काय होती, बरं ह्या सगळ्यामधून त्या पोलिसना विचारलं का बरं बाबा तुम्ही असं केलं, नाही कुणाचं तरी बरं होत आहे तर कशाला भलं होत आहे, ही सतत येणारा वाक्य होतं. वेदर इट इज दोज कॉर्पोरेटर्स, वेदर इट इज तो कोण आमदार असेल, तो वकील असून कायदा माहित असून करतो. म्हणजे तू म्हटलं काही तुम्ही काय प्रतिज्ञा वगैरे घेताना बार काउन्सिलची किंवा ह्याची, तर त्याचं काय झालं असं विचारावं असं वाटतं. कुठेच नाही. पोलीस सगळे, पोलीस खालच्या हवालदारापासून ते ऑफिसर्स पर्यंत सगळ्यांची धारणा तेव्हा हीच होती की आपण भलं करतोय. त्याच्यासाठी मग अनेक बालविवाहाच्या केसेसमध्ये आम्ही पाहिलंय की पोलीसच खोटे जन्मदाखले आणतात शाळात, ज्या शाळेत ते मूल नाहीच आहे. अशा केसेस माझ्याकडे झालेले आहेत की बालविवाह होता म्हणून त्या मुलीने स्वतः मला फोन केला. ती आमच्या एक गंमत शाळेतलीच मुलगी होती एकेकाळची, तर ती ते लक्षात आल्यावर आम्ही आमच्याकडचे रेकॉर्ड्स काढले. आम्हीच त्यांना वयाचे दाखले शाळेत घालण्यासाठी काढून दिलेलं की ते होते आमच्याकडे रेकॉर्डवर. डेटा ठेवण्याचा, रेकॉर्ड्स ठेवण्याचा तो फायदा असतो. तर तो ते ज्ञानदेवीचं नेहमी वैशिष्ट्य राहिले की आम्ही डेटा खूप सांभाळतो. तर ते काढलं आणि तो आम्हाला पुरावा झाला. मग त्याच्या पुढे जाऊन ससून मधले डॉक्टर्स सुद्धा असं हे करतात की जाऊ दे कुणाचं तरी लग्न होते, आपण कशाला मोडा म्हणून खोटे दाखले देतात वयाचे. म्हणजे खऱ्या टेस्ट ज्या त्याच्यासाठी करायला लागतात, ऑसिफिकेशन टेस्ट म्हणतात, ती टेस्ट करावी लागते. तर ती टेस्ट न करता नाही मला कळत नाही का, असं झालेलं आहे ससून मध्ये आमच्याकडे, तुम्हाला काय कळणार, तुमच्या जातीच्या लोकांना काही त्याचा हे नाही, असे सुद्धा आरोप आमच्यावर झाले. मग ते पुन्हा पोलिसांना घेऊन पोलिसांच्या देखरेखाखाली दुसऱ्या डॉक्टरकडून टेस्ट करून त्या डॉक्टरवर गुन्हे दाखल करणं इथपर्यंत कटकटी करायला लागतात. खरं समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी हे अजून कोणाला वाटतच नाही. या मुलीचं खूप वाईट होतंय, भलं नाही होतंय, आणि समाजात आपण एक कुप्रथेला, कारण ती तिच्या एवढे दुसऱ्याला सांगणार की अशा ह्याने सर्टिफिकेट्स मिळतात. त्यामुळे खोटे जन्मदाखले मिळवणं, खोटे जन्मदाखले देणं, हा देणारा डॉक्टर हिपोक्रेटिक ओथ घेतलेला किंवा शाळेतले मुख्याध्यापक जे आपल्या शाळेत नसलेले, त्यांना विचारलं का देता, आमच्यावर दबाव असतात, त्यांचे चूक नाही, त्यांच्यावरही पॉलिटिकल आणि गुंडांचे दबाव असतात, तर ते देतात सर्टिफिकेट्स. ज्या शाळेत ती मुलगी कधी गेलीच नाही त्या शाळेचं सर्टिफिकेट प्रोड्यूस करतात. खूपच वाईट. आणि हे महाराष्ट्रासारख्या पुण्यासारख्या शहरात होतं, तर यू कॅन इमॅजिन की जी मागास समजली आणि गावं शहरं आपल्या महाराष्ट्रातलीच किंवा बाहेरची बिमारू राज्य समजली जातात त्या राज्यात काय होत असेल मुलींचं. तर हा एक त्याचा आढावा आहे की का बालविवाह होतात आणि कसे होतात. आता ह्याच्या पुढे जाऊन म्हणजे सांगायचं म्हणजे एक तर मुली पण मग त्यांना पण मोडायचं नसतं ते लग्न, कारण मी आधी सांगितला तो विषय असतो. आणि हे जे योनिशुचितेचं भूत अजूनही आहे आपल्यावर, त्याच्याप्रमाणे आता खरं वास्तव काय आहे, आपण वास्तवापलीकडनं वास्तव बोलतो, तर खरं वास्तव काय आहे, रोज आम्ही डे टू डे ह्या मुलांच्या बरोबर इंटरॅक्ट करतो. आज परिस्थिती अशी आहे की पौगंडावस्थेतली मुलं आहेत त्या सेक्शुअली ऍक्टिव्ह, आपल्याला आवडत नाही आमची संस्कृती वगैरे वगैरे, आपल्याला लगेच बोलावं असं वाटतं, पण हे खरं आहे की एक्सपेरिमेंट म्हणून करत असतील, एकदा अनुभव घ्यायचा म्हणून करत असतील, पण दे आर सेक्शुअली ऍक्टिव्ह. आणि एवढंच नाही तर मल्टिपल सेक्स पार्टनर्स असतात. तर ह्यांची कसली योनिसूचिता तुम्ही, त्या मुलीने कबूल केलं माझ्यावर बलात्कार झालाय तर ती वाईट, आणि जर ती न सांगता लग्नाला उभी राहिली तर ती शुद्ध. हे काय आहे, आणि त्या मुलाला सर्व करून चालतंय. आता आम्ही असंही केलेलं आहे पुष्कळदा की मुलाच्या घरी जाऊन त्यांनाही समजावलं की बाबा असं असं आहे, पण तिथे असं आढळलं की पुष्कळदा वडिलांनी, म्हणजे कायद्याचं ज्ञान नाही असं नाहीये, ज्ञान आहे, दोन्ही पार्टीजना आहे. आणि त्या मुलाच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं की अरे आम्हाला खोटं सांगितलं मग वय त्या मुलीचं, त्यांनी व्हेरीफाय केलं असून आई वडिलांनी चला एकदा ढकलून द्यायची मुलगी, त्या भावनेतून खोटं वय सांगायचं तिचं, दाखले सुद्धा खोटे आणून त्या वरपक्षाला दिले जातात, हे सुद्धा केसेस झाले. आहे लहान, दाखवलं जातं 18 पूर्ण. 18 पूर्ण. आता मुलंही लहान असतात, मी मगाशी म्हटलं की 12, 14, आणि काही ठराविक समाज आहेत, तर त्या समाजात तर अगदी रुटीनली चालतं, म्हणजे आजही चालतंय. आजही काही समाज असे पुण्यात आहेत की जिथे रुटीनली ही लग्न चालतात. नंतर एक शिकलगार समाजाची खूप माझ्याकडे केसेस यायच्या, एक सोशल वर्कर द्यायचे, त्यांच्याकडे ते मान्य आहे. किंवा आता मुस्लिम समाज हा कायदा मानत नाही,
ते शर्यतच्या कायद्याप्रमाणे जातात. त्यामुळे त्या शर्यतच्या कायद्यानुसार ते 14व्या वर्षी लग्न करू शकतात. तर त्यामुळे तिथे आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही, हाही एक लिमिटेशन कायद्याची, आपल्या कायद्याची. पण त्याही मुलीच आहेत, त्याही ह्युमन बिंग्स आहेत, त्यांनाही तेच प्रॉब्लेम्स आहेत. आता का करायचं नाही बालविवाह? तर एकतर बालविवाह म्हणजे ती शरीराने आणि मनाने दोन्ही तयार नसते त्यासाठी. शरीराने का नाही, तर अजून तुमची पेल्विक बोन्स ज्याच्या म्हणजे शेवटी लग्न म्हणजे पुढे मुलं आली, तर तुमची पेल्विक बोन्सची फॉर्मेशन झाली आहेत का व्यवस्थित, किंवा एकूण बाकीची जी हार्मोनल गोष्टी असतात की आई व्हायला लागतात, तर त्या तुमच्या त्या लेवलला आहेत का? तर ते शक्यतो 18 वर्षापर्यंत नसतं असं मेडिकल प्रोफेशनल्स किंवा त्या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. दुसरा एक भाग असतो की जर उद्या ते लग्न मोडलं तर ह्या मुलीची नाही शिक्षण, नाही ती मानसिकरित्या सक्षम आणि सतत अवलंबून राहण्याची वृत्ती लहानपणापासून जोपासलेली आधी वडिलांवर मग नवऱ्यावर, तर तिचं मग डोमेस्टिक व्हायलन्स झाला किंवा आणखी काही गोष्टी घडल्या तर ती उभी राहू शकत नाही. तोपर्यंत जर मुलं व्हायची म्हणून झाली असतील तर ती मुलंही पुष्कळदा अबॉर्शन्स होतात, पुष्कळदा मिसकॅरेजेस होतात, पुष्कळ, आणि ते होऊन त्या बाईच्या शरीरावर परिणाम झालेला असतो. आणि मी नेहमी म्हणते की बाईचं आरोग्य म्हणजे आई व्हायला तयार आहे की नाही हे कुठपासून पाहावं लागतं. म्हणजे ऍज अ न्यूट्रिशनिस्ट मी आता हे बोलते की जर मागे जा अगदी पणजीपर्यंत जा, नाही तर खापरपणजीपर्यंत जा, तिथे सुद्धा जर तिच्या दुजाभाव झालेला असला तर तिचीच काय म्हणायचं, तिच्या अंगातलं कॅल्शियम, तिच्या अंगातलं आयर्न वगैरे जे काय आहे आणि ज्याच्यातनं ते दुसरं पुढची पिढी जन्माला आली, मग ती पुढे आणखी सगळंच खलास होत जाणार आहे, डेफिशियन्सीज. आणि आपण जे म्हणतो की आणि नंतर जेव्हा ती लवकर आई होते अंगावर पाचते, तर देवाने शरीर असं निर्माण केलंय किंवा योजना अशी केली की काही तर ते मूल उपाशी राहत नाही, तर ते आईचं दूध पितं. मग ते दूध पितं तर आई ते कॅल्शियम येतं कुठून, तर आईच्या आपली जी स्टोर हाऊसेस आहेत की जसं लिव्हर मध्ये आपण साखर वगैरे म्हणतो साठते, तसं बोन्स मध्ये आपलं कॅल्शियम असतं, ते सगळं शोषून घेतलं जातं आणि आईची बोन्स फ्रॅजाईल होत जातात. आणि बाळणपणामध्ये मिसकॅरेजेस हे सगळ्यात ती आणखी वीक आणि प्रत्येक वेळेला मुलगी झाली किंवा काही झालं तर तिला तिची काळजी घेतली जात नाही बाळंतीण म्हणून. पहिल्या बाळणपणात होतं थोडंफार कौतुक, पण ते सुद्धा आपल्या इतक्या अंधश्रद्धा त्या बाबतीत आहेत की पहिले काही दिवस आईला उपाशी ठेवायचं किंवा नुसता शिरा हो अशी पद्धत आहे. खेडेगावात तर सर्रास आहे, आपल्याकडे सुद्धा आहे की पहिले 3 दिवस तिला जेव्हा मरणाची भूक लागलेली असते, कारण जीवाला तुम्ही जन्म दिलाय, तुमच्या शरीरात नाही एवढा मोठा गोळा बाहेर पडलाय आणि म्हणजे ती ताकद भरून, शिवाय बाळणपणाच्या काळा आणि हे जे काय असतं ते सगळं तिला भरून काढायचं असतं. त्यावेळेला तिला अत्यंतिक भूक लागते आणि त्याच वेळेला तिला उपाशी ठेवलं जातं. आणि काही शहरात मी स्वतः पाहिलंय की तिथे फक्त शिरा दिला जातो, म्हणजे तूप घालून वगैरे देतात व्यवस्थित, तर शिरा आणि पण सकाळ दुपार संध्याकाळ फक्त शिराच, बाकी काही नाही, वरण भात पोळी असलं काही नाही. आता बाळाला त्रास आहे, म्हणजे शेवटी ती बाई महत्वाची नाहीच आहे आपल्याला, तिने एक ती मशीन आहे, बाळाला घातलं ना जन्माला ठीक आहे जमला विषय. तर म्हणजे लहानपणापासून आजापंजांपासून चालत आलेलं कुपोषण ते पुढे येते किती कुपोषण झालेलं असेल, आणि तिने जर त्या मुलीला जन्म दिला मग तिचे हाल आणि त्या मुलीचे हाल तर कुत्रा खात नाही. आणि मग त्या बाईचं कौतुक करण्यात काही पॉईंट नसतो, कारण आता मुलगीच झाली तिला. मग तिला जर व्यवस्थित तिचं भरून निघालं नाही, त्या पोरीला तरी काय पाजणार आहे. देवाची सुद्धा काहीतरी लिमिटेशन असेल की नाही, तिच्या शरीरात काय आहे ओढून काढायला म्हणून ती देणार. आणि परत मुलगा होण्यासाठी पुन्हा तिचे शरीर सिद्ध करायचंय तिला, तो मुलगा पाहिजेच काही झालं तरी, त्याच्यासाठी मग छळही सहन करायचं. या विवाहाच्यात आपल्याला कितीतरी गोष्टी दिसतात ज्या परत जनरेशन होत राहते. आणि म्हणून जेव्हा मी म्हणते की मुलींचीच मानसिकता आता तयार करायला पाहिजे. आता आम्ही हा प्रयोग केलाय आमच्या गंमत शाळांमध्ये, आता त्या खूप माबर का जर बालविवाह असा मोडला आमच्यासारख्यांनी जाऊन, त्यांना मारहाण सहन करावी लागते, त्यांना कोंडून घालतात, त्यांना उपाशी ठेवतात, त्यांना घराबाहेर हाकलून देतात, काय वाटेल ते करतात. आम्हाला कित्येकदा असं झालेलं आहे की आई वडिलांनी सांगितलं आता सगळं आम्ही कर्ज काढलंय, धान्य भरलंय आणि ते तुम्ही फेडणार आहात का. आणि गंमत म्हणजे हे कर्ज काढलेलं असतं ते सरकारी नोकरांनी सरकारी ऑफिस मधनं काढलेलं असतं, तर मग ते विचारत नाहीत का की तुम्ही कशासाठी कर्ज काढता. तिथे सुद्धा एक आपण लावू शकतो ना की कशासाठी, तर लग्नासाठी. मग मुलगी किती वर्षाची, नाही देणार कर्ज, नाही का. तर ते आम्हाला सांगतात मी चिठ्ठी लिहून ठेवणार, आत्महत्या करून आम्ही आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, कारण मी आता कर्ज काढले, असं कित्येक बापांनी आम्हाला सांगितलंय. आणि आम्ही पोलिसांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणले ताई खरं कायदा असं आहे की त्याने जर अशी चिठ्ठी ठेवून खरंच आत्महत्या केली तर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल आणि तुम्हाला काही दिवस लॉकअप मध्ये ठेवावंच लागेल, हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं. आणि आमचा जो नाईलाज, आम्हाला कळतंय तुम्ही कशासाठी करता,
आता पोलिसांच्या बद्दल बोलताना मी म्हटलं की त्यांची पण मानसिकता, तर जेव्हा ती मोठी घटना घडली त्याच्यानंतर तत्कालीन ज्या कोण नंतर आलेल्या CP होत्या त्या पण चांगल्या होत्या आणि त्यांच्या मदतीने किंवा इतर सिनियर अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही चर्चा केली याबद्दल. मग त्यांनी त्यांच्या मदतीने आम्ही काय खूप सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स घेतले पोलिसांचे. हे सगळे विषय मांडले त्यांच्यासमोर, हेल्थ इश्यूज, न्यूट्रिशन इश्यूज हे सगळे. तर काय परिवर्तन झालं, तर इतकं परिवर्तन झालं की जे पोलीस आम्हाला अजिबात सहकार्य करत नव्हते, नको कुणाचं तुम्ही कशाला पाप करता, कुणाचं तरी भलं होतंय. आता असं झालं की आता पुष्कळ काय खेड्यात गावाची आमची ज्युरिस्डिक्शन नव्हती, पण आम्ही जरी रूरल पोलिसना कुठल्या तरी केला ना फोन की आमच्या ठिकाणी लग्न होते, तर सगळी कामं टाकून ते जाऊन बोल्यावरनं सुद्धा नवरा नवरीला उचलायला लागले. इतके फास्ट झाले. म्हणजे मतपरिवर्तन करणं, मनपरिवर्तन करणं हे किती मोलाचं आहे आणि तुम्ही ते करता. महिलांच्या बाबतीत म्हणजे आयांच्या बाबतीत त्याच्यात इथे मला एक गोष्ट सांगायची की एक माझे मी ज्यांना गुरु मानते असे एक होते, अनेक गुरु झाले माझे, पण त्यात मुलं तर सगळ्यात मोठे गुरु, पण जे एक असे होते की जे फॅमिली प्लॅनिंग मध्ये खूप काम करायचे, तर त्यांचं नाव घ्यायला हरकत नाही, प्रसिद्ध आहे डॉक्टर साठे म्हणून. तर त्यांनी एकदा असंच ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये एक विषय छान मांडला होता की जेव्हा फॅमिली प्लॅनिंगचं ते प्रमोशन करत होते ऍक्सेप्ट व्हावं म्हणून, तेव्हा ते म्हणले आम्ही म्हणे मदर इन लॉ ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायला सुरुवात केली. तर हे खूप महत्वाचं आहे, कारण ज्या बाईला मतच नाही तिचं मत परिवर्तन करण्यापेक्षा जी तिथे डिसिजन मेकर आहे, जो नवरा असेल किंवा घरातली बाई असेल, सासू असेल, त्यांच्यासाठी सेन्सिटायझेशन प्रोग्राम घेतले तर खूप फरक पडतो. तर हा खूप मोठा धडा त्या गुरूंच्याकडनं मला मिळाला आणि आम्ही तो वापरलाही. तर इथे सुद्धा आता म्हणजे आपण महिला मंडळात या गोष्टी बोलतो, म्हणजे एका साईडला मुलींशी बोलायला सुरुवात करायची, दुसऱ्या साईडनी नवऱ्यांशी बोलायला सुरुवात करायची, कार्यकर्त्यांशी बोलायचं कारण ते जागृत राहू शकतात, आणि तिसऱ्या बाजूला महिलांची म्हणजे आपला जो ज्ञानदेवीचा जो काय म्हणायचं चाइल्ड सेंटर्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट आम्ही म्हणतो, तर अख्खी कम्युनिटी बरोबर घेऊन चाललो तरच या गोष्टी तरी कमी होते. आता आज माझ्या मुलींना त्या ज्या काही नाही ताई मारू द्या आम्हाला, आम्ही मार खाऊ पण लग्न नाही करणार, ठामपणे उभ्या राहतात. किंवा आता असा तो जेव्हा ती घटना घडली तेव्हा आम्ही एक मोर्चा काढला होता कॉर्पोरेशनवर, पुणेकरांनी खूप त्याला प्रतिसाद दिला, मोठी मोठी लोक अगदी आली होती, पण एकही नगरसेवक बाहेर आला नाही कॉर्पोरेशनचा, एकही नगरसेवक आला नाही. पण ते जरी असलं तरी तिथे एक बाई, काही बायका आल्या होत्या, त्यातल्या एक दोन बायका खूप लांबून आल्या होत्या आणि त्या म्हणजे आम्हाला बोलायचंय, तर बोला. तर म्हणे आमची बालविवाह झाले, आमच्या मोठ्या मुलींची बालविवाह आम्ही थांबवू शकलो नाही, पण ताई आता नाही, आता आम्ही हिंमत करणार आणि आता धाकटीचं पण ठरवलंय लग्न, पण होऊन नाही देणार. तर ही हिंमत येते, म्हणजे सगळा समूह त्यांच्या मागे उभा आहे म्हटल्यावर ही हिंमत येते. तर त्यात आता मुली नाही, आता म्हणतात मारू दे, झोडू दे, काही करू दे, आम्ही नाही उभे राहणार लग्नाला. आणि त्याच्याच बरोबर मुलग्यांचं पण मतपरिवर्तन करायला लागतं की लक्ष द्या तुम्ही, कारण तुम्ही सक्षम नाही आहात आता लग्न करायला, आर्थिक कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकाल का, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात का, डिसिजन मेकिंग पॉवर याला मॅच्युरिटीची लागते, ती सुद्धा मुलाला आलेली नाहीये. हे सुद्धा एक कारण आहे बालविवाह टाळण्यासाठी. त्यामुळे मुलगा जरी 21 वर्षाचा झाला आता लग्न करतो म्हणाला तरी ती मॅच्युरिटी आहे का, अजून तुला सगळ्या इतर मुलींची अट्रॅक्शन वाटतात, त्याच्यावर तुझा कंट्रोल आलाय का, या सगळ्याच गोष्टी म्हणजे सेक्स एज्युकेशन, फॅमिली लाईफ एज्युकेशन जे म्हणतात, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा विचार होतो का नाही. जाता जाता गमतीची गोष्ट सांगते की लग्नाच्या भोवती कसं मुलींचं विश्व फिरत असतं. एका खेडेगावात मी प्रौढ शिक्षणाचं काम करत होते, पुण्या मुळशीच्या रस्त्यावर एक अगदी एसटीत उतरून सुद्धा 8-10 किलोमीटर चालत जायला लागायचे. तर तिथे एक तरुण मुलगी होती जिला एकटी 7 भावातली बहीण असल्यामुळे, श्रीमंत शेतकरी होता, मोठा गोठा बिठा होता, तर तिचे लाड झाले होते आणि तिला कॉलेजात म्हणजे 12वी पर्यंत शिकता आलं होतं, पण आता पुढचं शिकायचं तर पुण्याला जायला पाहिजे म्हणून तिथे बंद पडलं, किंवा पौड पर्यंत जायला पाहिजे म्हणून बंद पडलं. पण तीच मग तिथली इतर प्रौढ शिक्षण वर्गाची टीचर होती, तर तिचा गावात एक वाडा होता, तर ती मला तिथे घेऊन गेली, तुम्हाला वर्ग दाखवते म्हणून. तिथे कोपऱ्यात आपल्याकडे जुनी पद्धत आहे, ताराळ असते, पावत्या लावायचं किंवा जुन्या पत्रिका पूर्वी लावून ठेवायचे लग्नाच्या तिथे आलेल्या, तर ते होतं. तर मी आपलं सहज बघितलं तिथे आणि म्हटलं अगं बाई, म्हटलं पत्रिका लावून ठेवल्यात का, आता म्हणजे हो. आता त्यांचं जे सायकल आहे शेतीचं आणि त्याला जोडून असलेलं सांस्कृतिक सायकल, तर त्यांची पद्धत अशी की लग्न म्हणजे साधारण दिवाळीच्या आधी या मुलींची लग्न ठरवली जातात, ज्या वयात आलेल्या म्हणतात आपण या मुली, त्यांच्या भाषेत बोलायचं तर पदर आला, आणि त्याच्यानंतर
साखरपुडे झालेले असतात आणि दिवाळी झाली, सुगीचा तो सीझन असतो, त्यावेळेला तुळशीच्या लग्नानंतर सगळ्यांची लग्न लावली जातात. सगळे बालविवाह असतात ते 14, 15, 16 वर्षाच्या मुली. दिवसभर या मुली काय करायच्या, तर म्हशींच्या मागे म्हशी चारायला जायच्या, कधी शेतीतली कामं करायच्या. संध्याकाळी कंदिलाच्या उजेडात प्रौढ शिक्षणाला यायच्या. तर ती टीचर मला सहज बोलली, या मुली आल्या ना की दररोज ते ताराळ काढतात, पत्रिका काढत बघत बसतात. तर म्हटलं हो का, मग शिकायला आवडतं का? तर नाही म्हणे, त्यांचं म्हणे एकच भूमिका आहे शिकण्यास. का शिकायला येतात? लग्न नाही म्हणे, आमचं आता लग्न होणार आहे, म्हणे माहेरून काहीतरी पोस्टकार्ड येतं, तुला आम्हाला बोलवलेलं असतं कशाला तरी, आणि सासरचे खोटं सांगतात, तर ते आम्हाला वाचता आलं पाहिजे. हे त्यांचं मोठी पुन्हा सगळं लग्नाशी निगडीत. आणि नंतर मग म्हटलं की त्या मुलींना मी म्हटलं की हे काय तुम्हाला, नाही मग आमची पत्रिका आम्हाला वाचता आली तर किती छान होईल बरं. मग म्हटलं चला हेच आपलं पुस्तक, म्हणून मी त्याचं टेक्स्टबुक केलं. म्हणजे त्या पत्रिकातच शिकायचं, वाचा आता ही अक्षर ओळख अशी केली, पटापट मुली शिकल्या. तर म्हणजे त्यांचं मानसिकता बघून जर आपण ते शिकवत गेलो तर आता त्याच्यातच एखादा विषय असा आला किंवा पण आता नुसतं ह्याला वाचायला येऊन काय उपयोग, त्याचा उपयोग तुम्ही काय करणार, तुम्हाला कायदा समजणार का, तुम्ही त्याच्या विरुद्ध उभं राहणार का, तर तिथून ते पुढे न्यायला पाहिजे. तर तितकं डोळसपणे आणि सेन्सिटिव्हली आपण पण ते करायला, समाजाने करायला हवं. आणि समाजाची ही जी योनिशुद्धतेच्या त्याच्यातनं आणि समाजाला कसं बाहेर काढायचं, हा एक मोठा इश्यू आहे. तर त्याच्यावरही काम खरं. आणि आता आणखी त्याच्यात वाईट हे पडल्या की मग अशी बॉलिवूडचा असर वगैरे आपण म्हणलो, आणि कुटुंबच कशी मुलीचं भावविश्व निर्माण करतात, त्याच्याच बरोबर आता मुलं नेटवरनं जे काय अट्रॅक्शन्स होत आहेत, आणि नेटवरनं पॉर्नोग्राफी पाहून एक शारीरिक आकर्षण असतं आणि मग मुलांची संबंध ठेवणं, हे जे प्रकार होतात वाढायला लागले. म्हणजे एकीकडे आपल्याकडे हे बालविवाह, आपला समाज खूप गमतीशीर आहे, एकीकडे बालविवाह होतात, एकीकडे अशाही मुली आहेत की ज्या आता लग्न करायचंच नाही म्हणतात. आणि मग ते वेगळे प्रश्न निर्माण होतात की वय फार मोठं झालं म्हणून निर्माण होणारे, आणि नंतर लग्न झालं म्हणून मग कम्पॅटेबिलिटीचे प्रश्न, मेंटल कम्पॅटेबिलिटी, फिजिकल कम्पॅटेबिलिटी, मग मूल नकोच आहे, मग त्यातून निर्माण होणारे प्रश्न, हे सगळं एका बाजूला निर्माण होते. आणि एका बाजूला अजून आपण बालविवाहाच्या गर्दीत अडकलो. आता करोनाच्या काळात खूप आम्हाला गमतीशीर केसेस करायला मिळाल्या. म्हणजे मी अशी सांगते मजा असल्यासारखं, पण खरं त्यात मजा काही नाहीये, त्या मुलींचं दुर्दैव आहे सगळं. की आम्हाला कुठून तरी बातमी यायची की बालविवाह होतोय, तर पोलिसांना अलर्ट करून वगैरे जाईपर्यंत तिथे काहीच नसायचं, त्या कार्यालयाला टाळं असायचं. तर मग काय करायचं ते की त्यांना सुगावा लागायचा की गावातले भलं मुलींचं करणारे असतातच, तर मग ते सांगायचे घरच्यांना, मग ते त्यांना पळवून तिसरीकडेच लग्न लावायचे. किंवा काय म्हणायचं, लग्न ठरवायला जातोय, साखरपुडा करायला जातोय असं म्हणून फुल तयारीने जायचं, ठरलं तर तिथेच लग्न लावून टाकायचं. असं पण झालंय की आम्ही येतोय म्हणून उसाच्या फडात नवरा नवरीला पळवून तिथे फक्त मंगळसूत्र घालून लग्न लावलं, ते पण आम्हाला सापडली फास्ट. किंवा इतकं पण झालंय की आमचा कार्यकर्ता त्या नवऱ्या मुलाच्या मागे लागला पकडायला त्याला कार्यालयाच्या बाहेर, तो पळत होता, तर दुसऱ्याच मुलाला बाशिंग बांधून उभं केलं, त्याला पकडवून दिलं पोलिसांना. म्हणजे किती खेळ खेळतात लोक तो बालविवाह व्हावा म्हणून. किंवा एक अशा समाजात, ते पुण्यातच घडलं त्याच काळात, की लग्न आहे अमुक तारखेला म्हणून आम्ही गेलो, तर म्हणे नाही फक्त हळदीचा कार्यक्रम होता. म्हटलं हळद लागली म्हणजे लग्न, तर आणि म्हणलं उद्या बघायला गेलो आम्ही, मुलगी कुठे आहे, तर गेली सासरी. म्हटलं कसं काय, आमच्यात हळद लागली की लग्न झालं समजून समजतो आम्ही, असं पण त्यांनी सांगितलं. येणं केलं प्रकारानं त्या मुलीला ढकलणारच आहे त्या गर्दीत. ते अशा प्रकारचं जे सगळं चालतं ते सगळं भयावह. आणि म्हणजे हे वास्तव किती लोकांना माहित असतं हे मला पुढे इतके सगळे प्रसंग ऐकल्यावर असं दिसतं की आम्हाला एवढं माहिती नव्हतं. कुठेतरी काय एखादी केस असेल, पण तसं नाहीये, त्याच्या विरुद्ध आहे. आणि मला त्या मुलींचं पण थोडंसं वाटतंय की ते कुठल्याही सिनेमामध्ये आणि शेवटी लग्न लागलं आणि सगळं हॅपी एंडिंग, पण हॅपी एंडिंग कुठे असतं, नंतर सगळं सुखात राहू लागले असं. हे आता पण म्हणजे न्यायमूर्ती रानडे होते, आगरकर होते, टिळक लहान म्हणजे ते त्यांचं मत वेगळं होतं, पण रानडे होते, आपल्याकडे कर्वे होते. किंवा बंगालमध्ये तर आपण गोष्टी ऐकतो की सरणावरच्या म्हाताऱ्याशी सुद्धा लग्न लावून त्या मुलीला सती दिलं जात होतं, ती छोटी मुलगी. आणि ह्याच्यामुळे होणारे तेव्हाचे जे अनेक प्रश्न बालविधवांचे होते, मग त्यांचं घरात होणारं शोषण, मग तिने ते संन्यस्त आयुष्य जगायचं, आणि त्या विधवेला मग किंमत नाही समाजात, कुंकू नाही तुझ्या कपाळावर, मग अपशकुनी आहेस वगैरे, तर गोड खायचं नाही, अशा अनेक आलवण वगैरे. तर
इतके कर्व्यांसारखी माणसं होऊन सुद्धा आजही आपल्याकडे हे बालविवाह होतात किंवा ईश्वरचंद्र विद्यासागर वगैरे म्हणजे जे बंगालमध्ये जे अनेक राममोहन रॉय वगैरे झाले तरी बंगालमध्येही भरपूर प्रमाणात बालविवाह होतात. अजूनही. आणि तोही असाच महाराष्ट्रासारखाच पुरोगामी समाज आहे पण तिथेही होतात, गुजरातमध्येही होतात. मग मुलींच्या आत्महत्याही खूप होतात. हेही तितकंच खरंय. म्हणजे तिला काही कचराचा चॉईस नसतो. 14व्या वर्षी काही न कळत्या वयात एका स्वप्नात गुरफटून तिला ढकललं जातं. ते सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर होतो आणि पुढे शरीर आणि मनाच्या चिंध्या घेऊन ती जगत असते. आणि मग ती काय पळून गेली का मित्रावर, अमकं गेलं का तमकं गेलं, अशा केसेस यायला सुरुवात होते. किती वेळा माहेरचेच म्हणतात की आता तू सासरची झालीस, परत अशी यायची नाही असतो खूप दिवस राहिला. म्हणजे किती आजही मुलींवर तसं अन्यायच होतात आणि त्यांच्या मानसिक किंवा त्यांचे स्वप्न ही पूर्ण व्हायच्या जवळपास पण नाहीये. स्वप्न मुलींनी पाहायचीच नसतात. हो ना. आणि तुला तुझ्या जोडीदाराबद्दल मत कशाचंच नाही मत, पण जोडीदाराबद्दल किंवा तुझ्या आयुष्याबद्दलचं मत आहे पण ते मांडायचा काही अधिकारच नाही. आणि तिचं असं ब्रेन वॉशिंगच केलं जातं की आम्ही करतोय ते तुझ्या चांगल्यासाठीच करतोय. किंवा जे बालविवाह ठरवणारे, लावणारे, मध्यस्थ वगैरे सगळे असतात त्यांचं मनातनं खात्री असते की आपण कुणाचं तरी चांगलं करतोय. तर त्यांची मानसिकता कशी बदलायची हा मी आता ह्या माध्यमातून समाजाला एक चॅलेंज देते की आपण सगळ्यांनीच याच्यावर काम करायला हवं. बरोबर आहे. म्हणजे तुमचं सहाय्य असल्याशिवाय आपल्याला अशा काही प्रथा आहेत त्या आपल्याला पूर्ण बंद करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सगळेजण एकत्र येऊया असं वाटतंय मला. आणि याच नोटवर बालविवाहाच्या अंगावर काटा येणाऱ्या सत्याबद्दल ऐकून आपण इथेच थांबतोय. नमस्कार.